हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी भाग 10. चला तर मग सुरू करूया. शेवटी एकदाचं किन्हाळकरांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शिंदे वकिलांनी कागदपत्रात बदल करून आणला. कंपनी सुलूच्या नावे आणि हे घर माझ्या नावे करण्यात आलं. खरं म्हणजे यापैकी माझ्या नावाने काहीही नसतं तरी चाललं असतं, कारण आपण कोण होतो या इस्टेटीवर हक्क सांगणारे. काही दिवसांपूर्वी एक अनाथ मुलगा म्हणून या दुनियेत जगत होतो. एका किराणा मालाच्या दुकानात स्वतःचं नशीब काढीत होतो आणि आज एकदम एका घराचा मालक. घरसुद्धा शहरातल्या अशा एका मोक्याच्या जाग्यावर होतं की ज्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकणार होती. किन्हाळकरांना आता बरं वाटू लागलं होतं. त्यांना हिंडता फिरता येत होतं. आता ते कंपनीतही येऊ लागले होते. मध्यंतरी त्यांच्या आजाराने उचल खाल्ली, त्यामुळे सिल्व्हाने या कंपनीशी अजून करार केला नव्हता. सुलूचा हट्टीपणाही वाढला होता. मी तिच्या थोबाडीत एकदा मारली होती. त्याचा राग अजून ती विसरली नव्हती. मुद्दामहून ती माझ्याशी हटवादीपणाने वागत होती. साध्या साध्या गोष्टीत माझ्याशी असहकार पुकारीत होती. किन्हाळकरांना मात्र तिचं वागणं आवडत होतं. तिच्या बाललीला किन्हाळकरांना प्रिय होत्या, पण त्या बाललीलांचा मला खूपच त्रास होत होता. किन्हाळकर आजारातून बरे झाल्यावर कंपनीत जाऊ लागले आणि सुलू परत घरी एकटीच राहू लागली. परीक्षा जवळ आल्याने अभ्यास करू लागली. मात्र अधूनमधून घरात विचित्र वास यायचा. तो सिगारेटच्या धुराचा वास यायचा. कधीकधी सुलूजवळ बाहेरचे खाद्यपदार्थ दिसायचे. मला प्रश्न पडायचा, सुलू हे खाद्यपदार्थ कुठून आणि कधी घेऊन येते? तिचं एक वैशिष्ट्य होतं, ती कधी एकटी बाहेर पडायची नाही. आमच्याबरोबर बाहेर पडली तरी आमच्यापैकी कुणाचा तरी हात धरून चालायची. सुलू तशी घाबरट होती, पण हे खाद्यपदार्थ तिला कोण आणून देतं? तशी सुलूची एक मैत्रीण होती. तिला शाळेतून घेऊन येताना कधी कधी ती दिसायची, पण ती कधीच आमच्या घरी आली नव्हती. तिच्याशी माझी ओळख पण नव्हती. मग हे खाद्यपदार्थ, तो सिगारेटचा वास, मला सगळंच गूढ वाटायचं, तर्काच्या पलीकडचं. त्या दिवशी कॉलेज संपून मी सुलूला घेण्यासाठी जवाहर विद्यालयाच्या गेटवर आलो, तर सुलू तिथे माझ्या आधीच येऊन उभी राहिली होती, माझी वाट पाहत. तिच्यासोबत आणखी कुणीतरी एक मुलगी होती. ती मुलगी सुलूसारखीच छान होती, गोरी गोमटी, उंच, चेहराही बोलका होता. मला वाटलं मी आल्यावर सुलू मुकपणे माझ्याबरोबर नेहमीसारखी चालू लागेल, पण तसं काही तिने केलं नाही. तिने मला थांबवलं आणि आपल्या मैत्रिणीशी माझी ओळख घालून दिली. तुला म्हणत होते ना, तो हा प्रल्हाद, माझा भाऊ. मग तिच्या मैत्रिणीकडे हात करीत ती म्हणाली, ही माझी मैत्रीण मृणाल, माझी खूप जवळची मैत्रीण आहे. दररोज तिचे वडील तिला गाडीतून न्यायला येतात, पण आज तिचे वडील कलेक्टर ऑफिसला काहीतरी कामासाठी जाणार आहे, म्हणून ती दिवसभर आपल्याकडेच राहणार आहे. तिला आपलं घर पाहायचं होतं. सायंकाळी तिचे वडील तिला न्यायला येणार आहेत. आम्ही दोघांनी एकमेकांना हॅलो केलं. मृणालने दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला आणि गाल्याला खड्या पाडत हसली. सुलूची मैत्रीण छानच होती, पण यापूर्वी मला कधीच दिसली नाही. सुलूने मात्र पहिल्यांदाच माझा उल्लेख आदराने केला होता. आपल्या मैत्रिणीला माझा भाऊ म्हणून परिचय करून दिला होता. मग आम्ही तिघेही रस्त्याने गप्पा मारीत चालू लागलो. मृणाल खूपच उत्सुकतेने माझी चौकशी करत होती. कोणत्या वर्गात शिकता तुम्ही? BA च्या शेवटच्या वर्षात. तुम्ही खूप चांगले आहात, सुलू नेहमी सांगते तुमच्याविषयी, मृणाल म्हणाली. तसा मी चकित झालो. सुलू माझी स्तुती करते? माझ्याशी चक्रमपणे वागणारी ही मुलगी माझी स्तुती करते? मला हसू आलं. का हसलात? मृणालने परत विचारलं. आमच्या सुलूचं हसू आलं. मी म्हणालो, सुलू खूपच चांगली मुलगी आहे, हुशार आहे. ती सुलूची स्तुती करू लागली. तुम्ही राहायला कुठं आहे? मी विचारलं. तशी ती म्हणाली, मला अहो जाऊ घालू नका. नावाने हाक मारली तरी चालेल, ते शोभत नाही. लहान आहे मी तुमच्यापेक्षा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सांगते ना, आम्ही नवापूर भागात राहतो. तेथे आमच्या वडिलांची फॅक्टरी आहे. वा वा, छान. आणि सुलूची एक गंमत सांगू का? कोणती? मी सुलूला नेहमी सांगायची, एक फॅक्टरी माझ्या नावाने आहे, मालकीन आहे मी त्या फॅक्टरीची. तर परवा म्हणे तिने सुद्धा तुमची कंपनी आपल्याला हवी म्हणून हट्ट धरला होता, आणि ती कंपनी तुमच्या वडिलांनी तिच्या नावावर केल्यावर ती सुद्धा सांगू लागली, आता मी पण एका कंपनीची मालकीन आहे म्हणून. मृणाल सांगताना हसत होती. मला पण हसू आलं.
मी म्हणालो, ते खरं आहे. आता सुलू एका कंपनीची मालकीण आहे. खूपच हट्टी आहे ती, मृणाल म्हणाली. आमच्या गप्पा सुलूविषयी चालल्या होत्या. सुलू सगळं ऐकत होती, पण ती हसत होती. मृणालचा स्वभाव खूपच छान होता. ती बोलकी होती आणि खेळकरसुद्धा. रस्त्याने जाताना एका आईस्क्रीमच्या दुकानासमोर मृणालने आम्हाला थांबवलं आणि ती आईस्क्रीम पॅक आणायला गेली. तेवढी संधी साधून मी सुलूला म्हणालो, मृणालचा स्वभाव छानच आहे, नाहीतर तुझा स्वभाव किती तापट आणि उद्धट वागतेस तू. थोड्या थोड्या गोष्टीवरून लगेच भडकते. माझं बोलणं सुलूला आवडलं नाही. शिवाय मी दोघींची तुलना केली हे सुद्धा तिला पटलं नाही. ती लगेच भडकली. भर रस्त्यावर आवाज वाढवून माझ्याशी भांडू लागली. मी कशी वागते हे तू मला सांगायची गरज नाही. माझं मला कळते कुणाशी कसं वागावं ते. आणि एवढा तिचा स्वभाव आवडला असेल तर त्या घरात जा राहायला. सुलूचा वाढलेला आवाज आणि आमच्याकडे चमत्कारिकपणे बघत जाणारी माणसे पाहून मलाच लाज वाटली. तेवढ्यात मृणाल पण आईस्क्रीम पॅक घेऊन आली आणि आम्ही दोघेही गप्प झालो. पुन्हा रस्त्याने जाताना सुलूबरोबर कुठलाही विषय काढायचा नाही असं मनाशी पक्क ठरवलं. त्या दिवशी मृणाल दिवसभर आमच्याच घरी होती. दुपारी जेवण करून मी कंपनीत गेलो होतो. सायंकाळी परत आलो त्याआधी 5-10 मिनिटे ती निघून गेली होती. घरात पसरणारा सिगारेटचा वास आणि कॉफीचे टी-पॉयवर दिसणारे 2 कप पाहून मला वाटायचं देसाई येऊन गेलेत असावे. कारण त्यांच्याशिवाय सिगारेट पिणारे आमच्या घरात दुसरं कुणीच येत नव्हतं. त्या दिवशी दुपारी मला असं दृश्य दिसलं. मला वाटलं देसाई येऊन गेले असतील. एकदा वाटलं सुलूला विचारावं, पण नंतर तो विचारच सोडून दिला. अलीकडे सुलूला काही बोलण्याची सोयच राहिली नव्हती. मी तिच्या थोबाडीत दिली होती तेव्हापासून ती माझ्यावर चांगलाच डूख धरून बसली होती. त्यामुळे काही न विचारता मी कंपनीत निघून गेलो होतो. सायंकाळी घरी आलो तर देसाई माझी वाट पाहत होते. त्यांना पाहून मला खूपच आनंद झाला. देसाईंना पाहिलं की मला आपलाच कोणीतरी जवळचा माणूस भेटल्याचा आनंद होतो. कधी आलात? मी विचारलं. आत्ताच आलोय. दुपारी पण येऊन गेल्याचं समजलंय? मी अंदाजाने म्हणालो. तसे ते चमकलेच. म्हणाले, कोण मी? होय. छे, मी आत्ताच येतोय. तुम्ही दोघेही दिवसभर बाहेर असता त्यामुळे मी दुपारी इकडे कधी येत नाही. देसाई म्हणाले. म्हणजे तुम्ही दुपारी इकडे कधीच आला नाहीत? नाही. का? देसाईने आश्चर्याने विचारलं. नाही. दुपारी इथे टी-पॉयवर कॉफीचे 2 कप होते. हॉलमध्ये सिगारेटचा वास पसरला होता. मला वाटलं तुम्हीच येऊन गेला असाल, मी म्हणालो. तशी सुलू चमकली. माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने बघू लागली. एकाएकी तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. देसाई इकडे आले नाहीत मग? घरातला तो विचित्र वास? मला काही समजेना. मी पायातले बूट काढून देसाईसमोर बसलो. त्यांनी माझी विचारपूस करायला सुरुवात केली. कसा आहेस? ठीक, मी म्हणालो. आता इथे बरं वाटतंय ना? खूपच छान. हे घर खरोखरच मला आपलं घर वाटू लागलंय. किन्हाळकरांनी त्यांची इस्टेट तुम्हा दोघांमध्ये वाटून दिल्याचं समजलंय. खूप बरं वाटलं. होय, ते खरं आहे. पण त्यांनी असं करायला नको होतं. इतक्यात आमच्यावर विश्वास दाखवायला नको होता. अरे, फार दिलदार माणूस आहे तो. त्याच्यासारखा माणूस दुनियेत शोधून सापडणार नाही. तुम्ही खरोखर खूप नशीबवान आहात. हे सगळं तुमच्यामुळेच घडलंय देसाई. तुम्हीच आम्हाला रस्त्यावरून उचलून मंदिरात आणून ठेवलंय. मी देसाईचे उपकार कबूल करीत म्हणालो. अरे, मी फक्त निमित्त मात्र आहे. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडायच्या थोड्याच थांबतात. आमच्या दोघांचं संभाषण चालूच होतं. सुलू अधूनमधून आमच्याकडे आळीपाळीने बघत होती. मग देसाई म्हणाले, तुमचं खूपच चांगलं चाललेलं बघून मला समाधान वाटलं. आता निघतो मी. येईन इकडे अधूनमधून. थांबा ना जरा. किन्हाळकर येतीलच इतक्यात? नाही, मला पलीकडे सिटी फ्राईट चौकात जायचं आहे. सायंकाळी 7:30ची वेळ दिली मी एका मित्राला. मला गेलंच पाहिजे. किन्हाळकरांना सांग मी येऊन गेलो म्हणून. मग देसाई उठले. चलतो म्हणाले. सुलूचा पण निरोप घेतला. देसाईंना सोडवायला मी गेटपर्यंत गेलो. जाताना देसाई मला बराच उपदेश केल्यागत बोलत होते. देसाई निघून गेल्यावर मी गेट बंद करून आत आलो. आता अंधार खूपच पडला होता. रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड ठळक बनत चालला होता. मी आत आलो. सुलू हॉलमध्येच बसून होती. मी सुद्धा आत आलो. कोच्यावर बसलो. तशी सुलू उठली अन तऱ्हा माझ्यासमोर चालत आली. माझ्यासमोर येऊन उभी राहिली अन म्हणाली, तू त्या देसाईला माझ्याविषयी काहीच्या काही चहाड्या का सांगतोस? सुलूचा एकाएकी आक्रमक झालेला चेहरा पाहून मला जरा विचित्रच वाटलं. पण मी थंडपणे म्हणालो, काय सांगितलं मी देसाईंना? घरात सिगारेटचा वास येतो असं सांगितलंस ना? काय खोटं बोललो मी? बऱ्याच वेळा मला असा अनुभव आला आहे. म्हणजे मी सिगारेट ओढत बसते असं म्हणायचं आहे तुला? मी कधी तसं म्हणालो आहे तुला? म्हणायला कशाला पाहिजे? तुझ्या बोलण्याचा अर्थ कळतो मला.
सुलू आज माझ्याशी भांडण्याच्या मूडमध्ये होती. जणू ती मागचा पुढचा सगळा जाब विचारण्यासाठी आवेशात उभी होती. तिच्या डोळ्यात जणू सुडाग्नी पेटला होता. चेहरा लाल झाला होता. तिचा आवेश पाहून मी कोच्यावरून उठलो आणि तिला समजावण्यासाठी म्हणालो, हे बघ सुलू, मी देसाईकडे कुठलीच तक्रार केली नाही, पण मला बऱ्याच वेळेस असं दिसून आले, दुपारच्या वेळी टी पॉयवर कॉफीचे 2-2 कप पडलेले असतात, घरात सिगारेटच्या धुराचा वास पसरलेला असतो. या सगळ्या गोष्टीतून काय अर्थ निघतो मी विचारलं. तशी सुलू चवताळून म्हणाली, सांग काय अर्थ निघतो ते. याचा अर्थ उघड आहे, घरात कुणीतरी पुरुष माणूस येतो आणि त्याला तुझी परवानगी आहे, मी म्हणालो. तसा सुलूने आपल्या डाव्या हाताचा मारा सपकन माझ्या तोंडावर केला. तडाक आवाज झाला. मला काय तू बाजार बसवी समजतोस? मी कुणाही पुरुषांना घरात बोलवते अन म्हणायचं तुला, असं म्हणायचंय तुला? खबरदार, परत माझ्यावर भलता सत्ता आळ घेशील तर फाडून काढीन मी तुला. परत तू असं काही म्हणून तर बघ. सुलू डोळ्यात आग आणून बोलत होती अन मी अवाक होऊन तिच्याकडे बघू लागलो. सुलू अगदी रणचंडिका बनली होती. तिच्या डोळ्यात रक्त उसळलं होतं, नाकपुड्या थरथळत होत्या अन माझ्यापुढे हात नाचवीत ती फाळफाळ बोलत होती. सुलूला इतकं बेडर बनलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. यापूर्वी मी सुलूच्या थोबाडीत मारलं होतं, त्याचा बदला सुलूने अशा रीतीने पूर्ण केला होता. मग मात्र माझा रागाचा पारा चढला. डाव्या हाताने मी माझा गाल चोळू लागलो, पण मनातला लावा जागृत झाला. सुलूने माझ्यावर हात टाकावा म्हणजे काय? माझ्यावर? आपल्या मोठ्या भावावर तिने हात टाकला होता. असलं धाडस सुलूने पहिल्यांदाच केलं होतं. आज तिने सीमारेषा ओलांडली होती. तिच्या या कृत्याने माझ्या मनाची आग झाली. सगळं अंग पेटून उठलं. काळजात प्रचंड द्वेष पसरला. वाटलं इथल्या इथे सुलूचं नरडं आवळून टाकावं आणि तिला थाप थोबाडीत द्याव्या. तिच्या केसाच्या झिंजा पळून तिला रस्त्याने फटफटत न्यावी. मनात असेच नाही ते विचार येत होते. सुलू अजूनही माझ्यापुढे डोळे वटाळून पाहत होती आणि मी रागाने लालबुंद होऊन तिच्याकडे पाहत होतो. मी तरी सुलूवर असा काय आरोप केला होता? घरात कुणी नसताना सुलू 2-2 कप कॉफी कुणासाठी बनवत होती? घरात सिगारेट कोण ओढत होतं? सिगारेटच्या धुराचा वास का म्हणून येत होता? सुलू म्हणते तसं घरी कोण येत नसेल तर मग काय सुलू सिगारेट ओढायची? सुलू, स्त्रिया कधीपासून व्यसनाधीन झाल्या हे गोड बंगाल मला कळेना. आणि आज मी सुलूला हे विचारलं तर किती राग आला तिला. चक्क माझ्या थोबाडीत मारली. सुलूने स्त्री जातीच्या मर्यादा ओलांडल्या. आता मात्र तिची हद्द झाली. मी येथे आल्यापासून पाहतोय ती खूपच विचित्रपणाने वागत होती. सुलू म्हणजे रानटी जनावर वाटत होती. खूप हिंस्र होती ती. आता सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्यागत दात विचकून ती माझ्याकडे पाहत होती. मला वाटलं स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होईल, पण तसं काही झालं नाही. उलट खुनशीपणाने हसत ती माझ्याकडे पाहत होती अन माझं सर्वांग संतापाने पेटून उठलं होतं. पण मी काही करू शकत नव्हतो. मी रागाने तिच्याकडे पाहत तेथून बाजूला झालो अन झटकन आत निघून गेलो. चालताना विनाकारण मला माझे पाय वेगाने पळत आहेत असं वाटू लागलं. आत जाऊन मी कपडे बदलले अन बाथरूममध्ये जाऊन शॉवर चालू केला. शॉवरचे तुषार माझ्या डोक्यावर पडू लागले. ते थंडगार पाणी पावसासारखे मला न्हावून घालू लागले. तरीही माझ्या काळजातली आग थंड होईना. बराच वेळ मी बाथरूममध्ये दार बंद करून आज शॉवरखाली उभा होतो. सगळ्या शरीरभर पसरलेली आग विझवीत होतो. आंघोळ करून मी बाहेर आलो. अजून किन्हाळकर आले नव्हते. मग त्यांची वाट पाहत मी हॉलमध्ये दाराजवळ बसून राहिलो. सुलूसुद्धा कोच्यावर बसली होती, पण आता तिचं तोंड पाहायची माझी इच्छा नव्हती. आज तिच्या हातचं जेवणसुद्धा करायचं नाही असा मी मनाशी ठाम निश्चय केला होता. घड्याळात 8 वाजून गेले होते. ही आमच्या जेवणाची वेळ होती. किन्हाळकर आणि आम्ही यावेळी एकत्रपणे जेवण करीत असू, पण आज अजून किन्हाळकर आले नव्हते. आणि आले तरी आपण या घरात एक घास पण खाणार नव्हतो. मला या घरात राहण्याची इच्छाच राहिली नाही. किन्हाळकर आले की त्यांना स्पष्टच सांगायचं मला या घरात राहायचं नाही म्हणून. आजच्या आज हे घर सोडायचं. जरी घर आपल्या नावावर केलं तरी त्याचा मोह धरायचा नाही. या असल्या विशिक्त मुलीबरोबर राहणं गाढवपणाचं लक्षण होतं. काहीही करून आज हे घर सोडायचं. आणि किन्हाळकरांनी खूपच आग्रह केला तर त्यांना स्पष्टच सांगायचं, एकतर या मुलीला घरी ठेवा, नाहीतर मला. ती या घरात राहणार असेल तर आपण येथे राहायचं नाही. बराच अंधार दाटून आला होता. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकू लागला होता. अजून किन्हाळकर आले नव्हते. आज त्यांना एवढा उशीर का झाला समजत नव्हतं. ते नुकतेच आजारातून उठले होते. एरवी कंपनीतून लवकर यायचे, मात्र आजच
त्यांना उशीर का झाला? खरं म्हणजे किन्हाळकरांनी आज लवकर यायला हवं होतं. आज मला खरी त्यांची गरज होती. जसजसा वेळ वाढू लागला तसतसा मला त्यांचा राग येऊ लागला होता. मग मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. मी ताडकन उठलोच. किन्हाळकरांच्या कपाटातील माझी पुस्तके बाहेर काढून दणादणा जमिनीवर फेकू लागलो. सगळी पुस्तके बाहेर काढली. माझं लाकडी कपाट ओढत बाहेर आणलं. माझी जुनी ट्रंक पण बाहेर आणून आदळली. माझ्या मनातला संताप वाढला होता. आपलं सगळं साहित्य घेऊन येथून निघून जायचं असं मी ठरवलं होतं आणि म्हणूनच माझ्या अडगडीत गेलेल्या साहित्याची मी आदळआपट करून त्यांना बाहेर काढत होतो. सुलू कोच्यावर बसून मी काय करतोय ते पाहत होती. मी माझं अडगडीतले सामान बाहेर काढलं तशी ती गडबडलीच उठून माझ्या समोर आली आणि म्हणाली, काय करतोस तू? तिने मला विचारलं. तसं गरकन मान वळून मी तिच्याकडे पाहिलं. गरागरा डोळे फिरवले. मला खूप काही जहरी बोलायचं होतं, पण मी काही बोललो नाही. परत मी माझ्या साहित्याची आवराआवर करू लागलो तशी ती मला आडवी झाली आणि म्हणाली, मी तुला जाऊ देणार नाही. मला माहीत आहे तू हे घर सोडून निघून चाललाय. मला अडवू नकोस. हो बाजूला. मी चिडून म्हणालो, नाही होणार. तुला मुळीच हे घर सोडून जाऊ देणार नाही मी. सुलू हट्टाला पेटत म्हणाली. तिने माझ्या हातातल्या वळकट्या आपल्या हातात घट्ट धरल्या आणि पुन्हा पुन्हा म्हणू लागली, माझ्यामुळे हे घर सोडून चाललंय, पण मी तुला जाऊ देणार नाही. मी सुलूच्या मूर्ख बडबडीकडे दुर्लक्ष केलं आणि परत माझं साहित्य हॉलमध्येच एकत्र करून ठेवलं. सुलू मात्र हटवादीपणाने माझं साहित्य उचलून परत आत नेऊ लागली. तिने आधी माझ्या ट्रंकेला हात घातला तशी मी तिच्या हातातली ट्रंक तिच्याकडून ओढून घेतली आणि तिला जोराने ढकलून दिले. सुलू धाडकन कोच्यावर आदळली, आडवी तिळवी झाली, पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. माझं सगळं साहित्य हॉलमध्ये काढून ठेवलं आणि किन्हाळकरांची वाट पाहू लागलो. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.